बघ आले बघ आले बघ. नमस्कार मंडळी, मी विशाल शिवराम मसूरकर आणि स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या विगमी अर्थात विचारांच्या घरीतल्या मी युट्यूब चॅनलवरती. मंडळी, आपण बऱ्याच दिवसांनी बाहेर चाललो आपल्या मित्रांसोबत आणि ते ठिकाण आहे भंडारा धरण आहे आणि त्याच्या बाजूला असणारी कॅम्पिंग साईट, तिथे आपण चाललेलो आहोत. माझा पहिलाच अनुभव आहे, कारण आतापर्यंत कॅम्पिंग म्हणजे जेव्हा महाविद्यालयीन जीवनात किंवा शाळेच्या मध्ये मित्रांसोबत किंवा शाळेच्या ज्या सहली जायच्या तिथे आपण ही कॅम्पिंगचा अनुभव घेतलेला. पण असा एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी, मोकळ्या ठिकाणी आपण आकाशाच्या छायेमध्ये थांबणार आहोत. मस्त एक टेंट असणार आहे, बार्बिक्यूवरचं जेवण असणार आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी असणार आहे आणि समोर संपूर्ण एक धरण आणि सूर्यास्त यासारख्या एक अमेझिंग आणि असं सुंदर निसर्गाचे जे रंगांची उधळ होणाऱ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर बघूया, पहिल्यांदाचा अनुभव आहे. विगमीच्या माध्यमातून छान छान ठिकाणं, देवस्थानं, नवनवीन माहिती, नवनवीन उद्योजक आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्यापर्यंत आणण्याचा आमचा नक्कीच यापुढेही प्रयत्न असेल. मंडळी, हे जे टी शर्ट दिसतं आहे ते आपलेच एक मित्र, त्यांनी नवीनच या व्यवसायामध्ये सुरुवात केली आहे, आंबोमॅन प्रशांत कांबळी. तर त्यांनी आपल्याला हे टी शर्ट पाठवले आहे. खूप छान प्रकारचा कापड आहे, त्याच्यावरती जे दिलेले संदेश वगैरे पण देखील खूप छान आहे. आपण देखील हे टी शर्ट मागवू शकता. प्रशांत कांबळे यांचं आंबोमॅन हे इन्स्टा पेज तुम्ही फॉलो करून ही ऑर्डर देऊ शकता, किंवा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपण इथे समोर डिस्क्रिप्शन मध्ये आणि स्क्रीनवरती दाखवतो. नक्की तुम्ही तिथे त्यांना संपर्क करून आपल्याला जर अशी सुंदर टी शर्ट्स हवी असतील, छान संदेश देणारी, कोकणी भाषेतली किंवा अशी छान छान माहिती देणारी टी शर्ट्स हवी असतील तर आपण नक्की आंबोमॅनला DM करून आपल्याला हवं असणारा टी शर्ट मागू शकता. आजचा व्हिडिओ नक्कीच खूप छान होणार आहे. छान अनुभव आपल्यासमोर या कॅम्पिंगचा आपल्याला या व्हिडिओमधून पाहता येणार आहे. तो तिथला प्रवास असेल, तिथला निसर्ग असेल, तर आपल्याला नक्की व्हिडिओ आवडणार आहे. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. तर मंडळी, आपला मित्र आपला कोकणकर विकेश गाडी आलाय. गाडीत काय विकेश, झाली तयारी? तयारी झाली हो, झालं सगळं. आणि बाकीचे 2 मेंबर बाकीचे कुठे राहिले काय माहिती. त्याला धमाल करूया मस्त. खूप दिवसांनी आपण चाललोय एकत्र. असं सेकंड कोलॅबरेशन आहे. सेकंड कोलॅबरेशन म्हणण्याविषयी काहीतरी नवीन माहिती मिळेल, आपल्याला शिकायला मिळेल. आणि नवीन ठिकाणी कॅम्पिंग केलंयस आधी कधी की पहिलाच? नाही, फर्स्ट आहे. मग तेच माझा पहिलाच म्हणजे आपला गावचा दावणी काढतो माहिती ना बैलांची. होय होय, ते आता पण गावी करत नाही. बरोबर. आणि तो फील आहे एक, म्हणजे आता हा नवीन एकदा फील घेऊया मस्त. तेच माझा पण पहिलाच अनुभव आहे. बघा काय आपल्याला मजा करता येते आणि काय बघता येतं. तर हे आमचे परम मित्र मुंब्राचे सोबती, बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं सर, दिनेश लवले. काय दिनेश, कसा आहेस? मस्त झाली बॅग बी भरली? पॅकिंग वगैरे सगळी झाली. बॅग, अरे वा, नवीन बॅग. अच्छा, ऑफर मध्ये बॅग, नवीन माणसं, नवीन माणसं नाही. हे काय राशीचं मकर रास. आता मी स्पॉन्सर करणार होतो, म्हणजे माझा टी शर्ट आहे. तुझी राशी आम्हाला काय, आम्हाला पिढा झाली तर तो नक्की पिकनिकला चाललाय की दुसरं जमवायला चाललाय? राशी विषयी म्हणजे पुढे हेच लिहायचं ना, ते चिन्ह भिन्न काढायचं, ते काय असतं ना षटकोनी. हा, मग ते कस्टमाइज अजून चिन्ह भिन्न काढायचं ना, तुझं कस्टमाइज झालं असतं दुसरं. तर मित्रांनो, अशीच धमाल येणार आहे. आणि हे आहे बदलापूरचं एसटी स्टँड. आपण या व्हिडिओमध्ये कधी आधी दाखवलं नव्हतं, कारण इथून एसटीने प्रवास कधी झाला नाही. इकडनं पनवेलला आणि बदलापूरची गावं आहेत, तिथे या एसटी जातात. आणि हे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं एक इथे स्मारक आहे. आणि वरती एक आई एकविरा देवीचं मंदिर आहे. आपण ते देखील व्हिडिओ लवकरच करणार आहोत. मी सांगितलं तुला चादरी घे आणि मीच विसरलो. मी माझी चादर देणार नाही. एक छोटा टॉवेल आहे, त्या एका टॉवेल मध्ये ऍडजस्ट करणार. आपलं नवीन साहित्य दाखवताना अरे म्हणजे हे रे, काय ते स्टिक सेल्फ स्टिक. आणि हा आपला भाऊ अक्षय कानडे, क्रिएटरचा बादशाह, क्रिएटिंगचा बादशाह. सॉरी, क्रिएटर काय बोलतो. हे काय एवढं पाणी पिणार फक्त? चला मग सुरुवात करूया, कारण आपल्याला आता इथेच आपले 11 वाजलेत, स्पॉट करायचे आहेत. आणि हे आमचे चालू आहेत वेळेवर पोचणारे, उशिरा येणारे हे 2
कार्टे आमचे. चला सुरुवात करूया. वेळेवर असतो का रे? होय तू तर वेळेचा एकदम पक्का एकदम जबरदस्त. फक्त याच्यासाठीच पक्का आहे, बाकी सगळं लेट आहे. असं आहे का? बरं चांगलं आहे. जेव तसं चांगल्यासाठी होतं. चला गावची विशेष भेट आलेली आहे विकेश कडनं. गणेश देवगड मालवणी खाजा आणि कोकणचा मेवा. जर कोणाला हवा असेल तर विकेशला नक्की कॉन्टॅक्ट करा. डिस्क्रिप्शन मध्ये त्याचा नंबर देत आहे. घरगुती काजू मस्त. हे कशावर भाजले रे? चुलीवर. अच्छा पण कोणाला हवे असतील तर नक्की आपण विकेशला कॉल करा. मंडळी तुम्हाला वाटत असेल या व्हिडिओमध्ये आपण नुसते प्रमोशन्स करतो आहोत, पण नक्कीच आपल्या मंडळींना आणि आपल्या माणसांना आपल्याला पुढे न्यायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला बोलायलाच हवं. आपण पुढे कसारा घाटातनं पुढे चाललो आहोत आणि आता आपली ही ड्रायव्हिंगची जबाबदारी सांभाळतो आहे विकेश दादा आणि त्याचं सारथ्य दुसरा करतो आहे आमचा दिनेश नवले. बघा पुढे छान धमाल येणार आहे. रात्री आम्ही धमाल करणार आहोत आणि हे आमचे क्रिएटिव्ह साहेब काही गाणी काही कविता ऐकतायत, त्यांच्या नवीन रीलचा शोध लावतायत. चला बघा मस्त हा सुंदर असा कसारा घाट, वळणावळणाचे रस्ते, हे कातळ काळे कुळकुळीत दगड आणि ही सुंदर झाडी. छान मजा येणार आहे. आपण आता निसर्गाच्या सानिध्यात जातोय. पहिल्यांदाच हा कॅम्पिंगचा अनुभव असणार आहे आणि आपण खूप धमाल करणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर आपण नक्की या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा. खूप मजा येणार आहे आपल्याला. मंडळी आता आपण पोहोचलेलो आहोत भंडारदरा डॅमच्या रस्त्याच्या दिशेने आणि आता आपण इथून जाणार आहोत आपल्या डॅमच्या ठिकाणी जिथे आपली ही कॅम्प साईट आहे. बघूया तिथे आपल्याला काय काय बघायला मिळतं. जे दादा आहेत ज्यांच्या कॅम्पमध्ये आपण स्टे करणार आहोत तिथपर्यंत आलेले आहेत आपल्याला इथून न्यायला. आणि हा सभोवतालचा हा पूर्ण मार्केट परिसर आहे. इथे दुकानं वगैरे विविध खाण्याची दुकानं आहेत. तर इकडे आपण चाय घेऊन आपण निघालो आहेत. ही या दादांची साईड आहे आणि आपण दादा आपल्याला फॉलो करायचं आहे आपल्याला दादा. मंडळी तो समोर दिसतोय तो भंडारदरा डॅमचे दरवाजे. मंडळी आता आपण पोहोचलेलो आहोत. आपला जो कॅम्प साईट परिसर आहे तिथपर्यंत पोहोचलो आहोत आणि इथे एक प्रवेशद्वार आहे आणि ही जी जागा आहे ती वन खात्याच्या अखत्यारीत येते आणि इथे काही त्यांच्या सूचना आणि नियम देखील लावलेले आहेत आणि आपल्याला ते नियम पालन करायचे आहेत. आणि इथे जाण्यापूर्वी इथे जे काही चार्जेस आहेत ते आपल्याला देऊनच आपल्याला आतमध्ये सोडलं जाईल. तर आपण इथे जे दादा आहेत त्यांना विचारूया की इथे किती चार्जेस आणि काय. दादा किती चार्जेस असं? गाडीला 100 आणि एक व्यक्तीला 30 रुपये. हे फॉरेस्टचं सेंच्युरी आहे ना. अच्छा. आतमध्ये जावं लागतं. वन विभागाचं हे. आणि काय काय नियम आपल्याला इथे पाळायला लागतात म्हणजे असं काय? सगळेच नियम अनलिगली नाही करावं लागत. सगळ्यांना रिसीट घेऊनच आतमध्ये पाठवतो. अच्छा. आणि ही जी फी आहे ती पूर्ण आपल्या महाराष्ट्र शासनाला आपण महाराष्ट्र शासनाला आणि इथं आतमध्ये 9 गाव आहेत त्या 9 गावांना वर्ग केली जाते. ग्रामपंचायत असो समिती आहे ना. अच्छा. म्हणजे ही जी रक्कम जी जमा होते ती ग्रामपंचायतीच्या ते वर्ग करतात. फॉरेस्टवाले वर्ग करतात. अच्छा. म्हणजे तिथून ते त्यांचे काही काम देतात. अच्छा. त्यांचे हे फॉरेस्टचे काही पॉइंट आहे तिथं काही साहित्य ब्रिज बनवले जातात. खुर्च्या असतात नाही का. लोकांना टॉयलेट बाथरूमची सोय केलेली असते. अच्छा. म्हणजे लोकांना मूलभूत सुविधा देण्यासोबत त्यांना इथे रोजगार देण्यासाठी जी आपली रक्कम आहे ती पुढे फिरली जाते. आणि प्रत्येक महिन्याला इथं महिन्याला मुलं बदलतात. अच्छा. महिन्याला 4, 5, 6 मुलं ठेवतात. त्यांना रोजगार भेटतो महिनाभर. महिना बदलला का परत दुसरे येतात. अच्छा. म्हणजे दुसऱ्या मुलांना हे 12 महिने इथं मुलांना रोजगार भेटतो. अच्छा. म्हणजे एक चांगली संकल्पना आहे प्रत्येकाला. यामुळे रोजगार देखील मिळतो. खूप खूप धन्यवाद दादा. थँक्यू. तर बघा किती म्हणजे छान उपक्रम आहे हा महाराष्ट्र शासनाचा की इथे स्थानिकांना रोजगार मिळावा, तसेच इथे जे पर्यटन विकसित व्हावं आणि त्यातनं स्थानिकांना रोजगार मिळावा या संकल्पनेतनं इथे ही फी आकारली जाते. आणि खरंच अशा वेळेला आपण सहकार्य केलं पाहिजे. आपण अशा वेळेला काहीतरी विचित्र बोलून किंवा काहीतरी सेटिंग लावणं प्रकार म्हणतात तसं करून जाणं चुकीचं आहे. तर जी शासकीय फी आहे
ती भरायची आणि नंतर मग आपण आतमध्ये जायचं आणि तिथल्या नियमांचं निसर्गाचं आणि तिथल्या स्वच्छतेचं देखील आपण पालन करायचं. तर जाऊया आपण आता पुढे. मंडळी, आपण ज्या टेंटमध्ये राहणार आहोत ना, ते बघा हे असे बांधून ठेवलेत आणि त्यानंतर किती मोठे होतील ते आपल्याला नंतर बघायला मिळतीलच. एवढीशे ह्याच्यामध्ये म्हणजे साधारण बघा आता 1 वितीच्या अंतराचे हे आहेत हे, आणि एवढ्या ह्याच्यामध्ये एवढे मोठे होतील की 2 ते 3 जण सहज ह्याच्यात मावतात. त्याच्यावरून आंदोलन कव्हर राहील. हो, इथे माल पाहिजे ते पण मंडळी हे बघा, असे टेंट उभारले जातात आणि हे समोर या मॅट आहेत त्या समोर ठेवले जातील. आपला टेंट आधीच सेटअप झालेला त्यामुळे आपल्याला तो दाखवता आला आहे. पण तिकडे पुढे असे ही टेंट हे उभारले जातात आणि ही देखील एक सुंदरच कॅम्प साईट आहे. बघा समोर सूर्य आणि हे सुंदर धरण. काका काय काय घेऊन आलात आमच्यासाठी? बार्बेक्यूची शेगडी, अच्छा, लाकडं, रग, ब्लँकेट. थंडी असणार आपल्याला रात्री भरपूर. साठी लाकडं घेऊन आले आणि बार्बेक्यू. चला, आपली रात्रीची छान सोय करतायत दादांनी, काकांना सोबत आणलंय. ही सुकी लाकडं बार्बेक्यू म्हणजे आपण जे काय आपण भाजणार आहोत मस्त मसाला लावून निसर्गाच्या सानिध्यात, आणि ही सगळी साहित्य आणलंय. उडतो की नाही? उडतोयस की नाही? उडतोय की नाही? तू मागे हो, तू कर तरी. होतो पटकन झोपण होती. मंडळी, छान संध्याकाळ झाली आहे आणि आपण माझ्या मागे पाहू शकता हा सुंदर असा सूर्यास्त. बघ ते आकाशात छान भगव्या छटा या सूर्यनारायण आकाशात पसरवल्या आहेत आणि हे ते सुंदर असं वातावरण आहे. बघा हे मागे असंख्य असे हे लावलेत, टेंट लावलेत. मागे आपले हे 2 टेंट आहेत आणि आपण तिथे आजची संध्याकाळ, आजची रात्र तिथे आपण घालवणार आहेत. खूप छान रमणीय वातावरण आहे. बघा हे कसं छान, इकडे मागे पूर्ण सुंदर असं आहे. मागे सूर्यास्त होतो आहे, ओढ्यांची फेरी चाललेली आहे आणि छान असा सुंदर निसर्ग. मंडळी, खूप छान वाटतं अशा निसर्गाच्या सानिध्यात आपण जेव्हा आपल्या मित्रांसोबत किंवा आपल्या घरातल्या सदस्यांसोबत जेव्हा छान वेळ आपण व्यतीत करतो तेव्हा खूप छान वाटतं. चला, दादांनी आपल्यासाठी गरमागरम भजी आणली आहे. दादा, ही आपल्याच दुकानातली ना? चला, सुंदर निसर्ग, आजूबाजूला हे पाणी, थंड वातावरण, हे आपले टेंट आणि आपण आता खाणार आहोत ही गरमागरम भजी मच्छर नाही सर, एकदम आणि चहा. एकदम मच्छर नाही. बाहेर असतील गोष्टीचा काहीच मच्छर बिच्छर चावणार नाही, काही नाही. बघा मागे किती सुंदर हा निसर्ग आहे आणि या निसर्गात आपण ही गरम गरम भजी खाणार आहोत. तर या, तुम्ही पण याचा आस्वाद घ्या. छान ही गरमागरम कांदा भजी, वा अप्रतिम.
ही आपली मागे भुक्कड गँग. अक्षय मस्त आपले कप भरतोय. छान गरम भजी. अक्षय कसं वाटतंय रे? खूप छान. तेच मित्रांसोबत असल्यानंतर कोणती गोष्ट करायला आपण कमीपणा नाही घ्यायचा. बघा अक्षय मस्त आपला चहाची झुरकी आणि यांनी आपल्यासाठी मस्त चहाचा कप भरून ठेवलाय. मस्त मॅनेजमेंट चालू आहे त्याचं. आणि अक्षयनीच आपली ही पिकनिक ठरवलेली. हो, असं काही नाही. आपण क्वांटिटी चांगली आहे रे. क्वांटिटी चांगली आहे, क्वालिटी पण चांगली आहे. आणि आमचे मित्र दिनेश काय नवीन पराक्रम काय असं धरायचं शिकतात. तर आता मी सुरुवात करतो. हे शूट चालू झालंय तुमच्या शब्दांवरती आणि तुमच्या भावनांवरती. ताबा असू द्या. मंडळी अशी संध्याकाळ हवी, मित्रांची संगत, सुंदर वातावरण, सुंदर निसर्ग, कांदा भजी आणि पहिलं प्रेम चाय. खूप छान वाटतं. मंडळी मस्त रात्र झाली आहे, वाजलेत 8 आणि आपलं हे मस्त पनीर तयार होत आहे. बघा माझ्यावरती दादा आपल्यासाठी पनीर बनवतात बार्बिक्यू वरती. आणि गरम गरम आपण खाणार आहोत. थंडी वाजते, आवाजावरून तुम्हाला कळत असेल की आवाजात तो एक कापरेपणा जाणवतोय. आता कॅम्पची ही पूर्ण मजा आपण नंतर कॅम्प फायर पण करणार आहोत. आणि हे आपले काही सुरुवातीचे पनीर मस्त गरमागरम तयार झालेत. आणि दिनेश आता त्याचा फस्ता पडणार आहे, कारण आमच्यापैकी आम्ही 4 जण आलो आहोत. 3 जण मांसाहारी आणि दिनेश शाकाहारी. शनिवार असल्यामुळे शाकाहारी खावं लागतं. अच्छा, हो शनिवार आहे म्हणून. म्हणजे तू पण मांसाहारी आहेस. अच्छा, मगाशी सांगत होता शाकाहार वासर झाले. असो, ज्याची जी आवड आहे खाण्याची ती असते, त्याच्यामध्ये आपण काही कोणाला बोलू नाही शकत. छान. मंडळी रात्रीचे 8:15 वाजलेत आणि मस्त छान गार वारा सुटलाय. आणि दादा आपल्यासाठी बार्बिक्यू वरती चिकन आणि पनीर खातात. पनीर आमचं खाऊन झालं. पनीर एकदम झकास अप्रतिम होता. आणि आता आपण ताव मारणार आहोत चिकन बार्बिक्यू वरती. तर मस्त खूप छान साईट आहे आणि आपण देखील या ठिकाणाला भेट देऊ शकता. हे ठिकाण जे आहे हे भंडारदरा धरण त्यांच्या बाजूच्या परिसरामध्ये ही स्थानिक जे ग्रामस्थ आहेत ते ही कॅम्प साईट लावतात. आणि इथला जो खर्च देखील आहे तो देखील अत्यंत कमी आहे. आपण आपल्या परिवारासोबत या ठिकाणी येऊ शकता, मित्रांसोबत येऊ शकता. एकदम शांत सुंदर निसर्ग, संध्याकाळचा सनसेट देखील एकदम अप्रतिम होता. आणि हे सगळी इकडची ठिकाणं आहेत आणि इथला जो परिसर आहे अगदी निसर्गरम्य आणि खूप सुंदर आहे. तर आपण या ठिकाणाला भेट द्या. या दादांच्या मार्फत आपण इथपर्यंत पोहोचलो. त्यांचा कॉन्टॅक्ट डिटेल्स इथे कसं पोहोचावं त्याची सगळी माहिती आपण त्यांच्याकडे घेऊ शकता. आपण मुंबईवरनं इथपर्यंत येऊ शकता भंडारदरा धरणाच्या बाजूला या कॅम्प साईटला. आणि इथून पुढे असंख्य ठिकाणं आहेत जिथे आपण भेट देऊ शकता. सांदनवाली देखील इथून खूपच जवळ आहे. तर आपण या ठिकाणाला नक्की भेट द्या. मंडळी मस्त गरमागरम बार्बिक्यू चिकन आहे आणि त्या दादांनी आपल्यासाठी मस्त फ्रेश करून दिलेलं आहे. नाही पण आता मस्त फडशा पाडणार आहोत. मस्त छान वाटतंय. आपण देखील या हे बार्बिक्यूचं चिकन टेस्ट करायला. तर आपलं हे गरमागरम घरगुती जेवण आलंय. आता काय काय आपल्या आजचा जेवणाचा बेत? सर हे नॉन व्हेज लावलेले आता जेवण. हा, व्हेजचे जेवण नंतर लावायचे. सध्या नंतर बोललं ते जेवणाचे व्हेज. हो बरोबर. हो, तसं त्या नॉन व्हेज लावलेलं आम्ही. काय काय आपला मेनू? फ्राय लावलेली. अच्छा, चिकन फ्राय. चिकन फ्राय, चिकन ग्रेव्ही देतो सर तुम्हाला. चिकन ग्रेव्ही. आणि आणि आपला जो पॅकेज असतो त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आपण इन्क्लूड करतो. पॅकेज मध्ये जे आपण शाकाहारी मांसाहारी जे काही आपलं असेल ते आपण ऑर्डर प्रमाणे तुम्ही हे करता. तर मंडळी मस्त बघा चंद्रोदय झालाय आणि छान. आणि हे आता काळोख आहे त्यामुळे कळणार नाही. इकडे पलीकडे ना पूर्ण जे भंडारदराचं धरण आहे त्याचा पूर्ण परिसर आहे. तेव्हा लाईटीमध्ये तुम्हाला ते दिसत असेल रिफ्लेक्शन याचं. आणि हे आपले 2 टेंट, त्याच्यामध्ये आम्ही 4 जण आजची विश्रांती घेणार आहोत. आणि हे आपल्या मागाशी बार्बिक्यू केलेली त्याचे हे शिल्लक राहिलेले निखारे. आणि नंतर मग मस्त आपण कॅम्प फायर करणार आहोत, आपण शेकोटी करणार आहोत. आणि इकडे पुढे देखील अनेक जे आहेत आपले टेंट लागलेत. आपण तिथे देखील म्हणजे काही सहलीसाठी अनेक जण आले. तर असा हा एक सुंदर नयनरम्य परिसर आहे.
तर हे आपलं जेवण बघा, वरण हा ही ग्रेव्ही हे बघा, वरण ही म्हणजे चपाती, म्हणजे आम्हाला पाहिजे काकडी, गाजर, टोमॅटो, कांदा, चिकन फ्राय आणि चिकन ग्रेव्ही. तर हा मस्त आपला आजचा मेनू असणार आहे. अक्षय कसा आहे रे? मस्त आपलं निसर्गाच्या सानिध्यात आपण ओपन एन्व्हायरमेंट मध्ये म्हणजे मोकळ्या जागी आपण हे जीवनाचा आनंद घेतोय. हे 11 वाजत आलेत आणि आकाशात चंद्र आहे साक्षीला. हे टेंट आणि वाढलेली थंडी. विकेश किती झालं आता तापमान? 17. आणि हे आपलं कॅम्प फायर म्हणजे आपल्या साध्या मराठमोळ्या भाषेत सांगायचं गेलं तर आपली शेकोटी. ते आता हाय फाय टेंट आले, त्याच्याबरोबर मग कॅम्प फायर आलं. पण आपली मराठमोळी जी शेकोटी असते ना, त्या शब्दातच उभं आहे. तर बघा, हे आपलं ट्रायपॉड लावून लाईटी लावल्या आहेत. हे त्यांनी ज्यांच्याकडे आपण आलो आहोत त्यांनी लाईट, पिण्याच्या पाण्याची सोय वगैरे सगळे आहे. आणि इथे बसून आपण जेवलेलो. हा टेंट आतून आपण सकाळपासून आपण बाहेरून बघत होतो. आणि हा टेंट आहे आतून. हा बघा, केचुआचा टेंट आहे. हे आपलं सगळं सामान ठेवलं आहे. आणि आमचे विकेश गाडी झोपलेत. वाजलेत रात्रीचे 12:30 आणि आता आपण मस्त आराम करणार आहोत. टेंटमधला पहिला झोपण्याचा अनुभव. जाड कपडे घातलेत थंडी असल्यामुळे, पण आहे थंडी आतमध्ये काय एवढं जाणवत नाही आहे. पूर्ण पॅक आहे आणि उबदार कपडे आहेत, त्याच्यामुळे काय जाणवत नाही. भेटूया, चला, शुभरात्र. वाजले सकाळचे 7 आणि मस्त गारठा पडला इथे. आणि पहाटेचं इथलं तापमान जे होतं ते साधारणतः 17 ते 18 डिग्री सेल्सिअसपर्यंत आलेलं. झोप तर काय लागलीच नाही. आणि पूर्ण असं एवढं पॅक करून पण ना खूप थंड होतं. आपण रात्री झोपताना आपला जो टेंट आहे, जी झोपडी आहे, ती आपण आतून लाईटीच्या मंद प्रकाशात दाखवली. तर आता आपण बघूया आतमध्ये कशी झोपडी असते, तिचं किती डायमेन्शन्स आहे वगैरे, त्या सगळ्या गोष्टी आपण बघूया. 3 जण सहज राहू शकतात याच्यामध्ये, एवढी या झोपडीची डायमेन्शन्स आहेत. तर बघूया आपण काय त्याचं स्पेसिफिकेशन. आणि बाहेर मस्त आता पहाट झालेली आहे आणि आपण बघू शकता हे बाहेरचं सुंदर दृश्य. पाहू शकता बाहेर मस्त थंड वातावरण आहे. चला या. जी आपण रात्री कॅम्प फायर केलेली ना, ती इथे केलेली. आणि आता बाहेर मस्त सूर्योदय झालाय, पूर्ण सगळीकडे उजेड आहे, पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झालाय, मस्त छान थंड वाटतंय. पळाले. अरे बोमला ना आता काय. हे बघ आले, बघ आले, बघ. कावळ्यांना जमा करतो त्यांचा आवाज काढून. बघा प्रतिसाद देतात का. अल्ला. दमलं वाटतं. मुळात काय ना, एखादा क्रिएटर जेव्हा सबस्क्रायबर्सने, व्ह्यूजने किंवा आर्थिकदृष्ट्या जेव्हा मोठा होत असतो ना, तेव्हा याच्यामागे त्या क्रिएटर्सची नक्कीच मेहनत असते. पण त्या पलीकडे जाऊन आपण सर्वांनी दिलेलं प्रेम आणि आपले शुभाशीर्वाद हेच या सगळ्या गोष्टीचा गाभा असतं. युगमी चॅनलवरती आपण अजूनच असे छान छान व्हिडिओ आणि पुढे येणाऱ्या काळामध्ये आणि काही गोष्टी आहेत डोक्यात. पण कसं आहे, यूट्यूब हे आवड छंद म्हणून केलेली सुरुवात आहे. आपली 8 तासाची नोकरी आणि प्रवासातला 5 तासाचा वेळ असे दिवसातले 12 ते 13 तास असेच जातात. आणि मग त्याच्यामुळे काही वेळेस आपल्याला व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्यास विलंब होतो.
नक्कीच प्रयत्न असेल की जेव्हा जसं शक्य होतं जास्तीत जास्त व्हिडिओ, जास्तीत जास्त माहिती, जास्तीत जास्त कारण रील्समुळेच आज विगमी चॅनलला आपला भरभरून प्रेम मिळाला. प्रयत्न यापुढेही राहील की लॉंग व्हिडिओज आणि त्याबरोबर शॉर्ट्स व्हिडिओज वगैरे आपल्याला आपल्या मनोरंजनासाठी आणि आपल्या माहितीसाठी नक्कीच आपण दाखवण्याचा प्रयत्न करत राहूया. गप्पा तर खूप मारायचे आहेत, करूया आपण एक दिवस याच्यावरती आपल्या प्रश्नोत्तराचा आपण एक व्हिडिओ ठेवूया आणि त्यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी आपण व्यक्त करूया की आपल्या एकंदरीत विगमी चॅनलचा प्रवास असेल, पुढे येणाऱ्या काळात काय असणार. आपल्याला जर काही या संदर्भात प्रश्न असतील किंवा काय आपले विचार असतील तर नक्की आम्हाला कमेंटमध्ये आपण विचारा, सांगा. नक्की आपल्या प्रश्नांची उत्तर देण्याचा येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच प्रयत्न करू. तर हे बघा, हे डिकॅथलॉन केचुआचा हा टेंट होता आणि हे त्याचे पूर्ण डायमेन्शन्स 210 सेंटीमीटर, 82 इंच आणि 77 इंच, 195 सेंटीमीटर आणि उंची जी आहे ती 120 सेंटीमीटर, 47 इंच. म्हणजे मी पण आतमध्ये झोपण्यापूर्वी काही वेळ मोबाईलवरती होतो तेव्हा मांडी घालून बसलेलो, तर या ज्या भागामध्ये सहज मांडी घालून आपण बसू शकत होतो. तर हे सगळे त्याचं पूर्ण स्पेसिफिकेशन दिलं आहे जिथे आपण या टेंटमध्ये राहिलेलो. व्यवस्थित प्रशस्त असतो. 3 जण हे बघा इथे दाखवल्याप्रमाणे 3 जण आरामशीर सहज झोपू शकतील एवढी जागा होती आणि बसण्याची जागा, पाय वगैरे रुंद सोडण्यास आपल्याला व्यवस्थित जागा होती. सकाळचं बघा कसं टेंटवरती आपल्या दव पडलेलं, पूर्ण बाहेर टेंट भिजलेला आणि साधारण अशी दवाची पूर्ण अशी किनार राहिली, थंडगार वाटतंय बघा. आपल्या या प्रवासाची सोबती आपली टाटा टियागो बघा कसं दव पडलं याच्यावरती, पूर्ण पाऊस पडतो असे वजना ओली झाली बघा पूर्ण. हे बघा समोरून बघा जबरदस्त पूर्ण, खूप थंड पण आहे बघा आता. असं पूर्ण गाडी स्वच्छ झाली दवानी. मंडळी, आपला सकाळचा नाश्ता आला आहे आणि नाश्त्यामध्ये आपल्याला आहेत कांदे पोहे आणि चहा आणि गरमागरम दादा आता मस्तच नाश्ता घेऊन आले. सूर्योदय झाला आहे, वाजलेले आहेत आता आपल्याकडे 9:15, 9:16 झाले. मंडळी, आता आपला हा डॅम परिसर आपल्याला एक्सप्लोअर करायचा आहे एका होडीने आणि आपल्या पॅकेजमध्येच इन्क्लूड आहे. आणि ही मस्त आहे आपली होडी, सुंदर निसर्ग आणि आपण की नाही तिकडे जमतो आता टेंट काढले आपली गाडी आहे. आता दादांनी होडीचं इंजिन थांबवलं, आपण त्यांना काही प्रश्न विचारूया. दादा आपलं नाव? विठ्ठल. आणि आपण काय इकडे या, हा कोणता आपला? अच्छा. आणि हे ओव्हरफ्लो जे होतं धरणाचं ते या दरवाजाने? अच्छा. हे 2च दरवाजे की आणखीन आहेत दरवाजे? 4 इकडे आणि हे म्हणजे 2 ठिकाणी दरवाजे आहेत त्या धरणाला. अच्छा. त्याला पण परत दरवाजे असतील ना? ते किती आहेत? 4 दरवाजे. ते 4 दरवाजे आणि हे 2 म्हणजे 6 दरवाजांचं हे धरण आहे. आणि कुठपर्यंत पसरलाय पुढे? 46 किलोमीटर. अरे बापरे, भरपूर. आणि ते सांदन व्हॅली वगैरे ते पण याच बाजूने आहे? अच्छा. आणि इथल्या स्थानिकांचा मूळ व्यवसाय काय असेल? हा शेती हा मूळ व्यवसाय आणि जोडधंदा म्हणून आपण हे कॅम्पिंग आणि आलेल्या पर्यटकांना इथे आपण होडीने फिरवतात. धन्यवाद. भंडारदरा हे धरण आहे आणि या धरण परिक्षेत्रामध्ये आपल्याला ही होडीची छान सुंदर सफर या दादांनी घडवली. आणि नक्कीच आपण आता जाता आपण ज्या टेंटमध्ये थांबलेलो त्या दादांशी पण गप्पा मारणार आहोत. आलेला एकूण खर्च, त्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी इन्क्लूड आहेत त्याबद्दल आपण अधिक माहिती या व्हिडिओमध्ये यापुढे घेत राहूया. हेच दादा आहेत, त्यांनी पुन्हा व्यवस्थापन केलेलं. तर त्या दादांकडनं या कॅम्प साईटबद्दल जाणून घ्या. दादा आपलं नाव?
शुभम आंबवणे सर. शुभम अंबवणे. तर नक्कीच खूप छान अनुभव होता दादा, आपण केलेलं नियोजन खरंच खूप छान होतं. आम्हाला समजा आमच्या प्रेक्षकांना इथपर्यंत पोचायचं असेल तर ते कसं येऊ शकतात इथे? सर त्यांना पाहिजे तर आपला नंबर पण आहे 9921193993. अच्छा. आणि आपल्या इथले पॅकेज कसे आहेत? तसं मला सर आपले 2 पॅकेज आहे. एक 24 घंट्याचं पॅकेज आहे, एक 12 घंट्याचं पॅकेज आहे. 15 घंट्याचं पॅकेज मला संध्याकाळी 4 वाजता, दुसऱ्या दिवशी 4 वाजता चेकआउट असतं. 12 घंट्याचं पॅकेज मला तर संध्याकाळी 4 वाजता, सकाळी 10 वाजता चेकआउट असतं. अच्छा. हे 2 पॅकेज असतं सर आपल्याला. अच्छा. आणि त्यांची किती किंमत? आणि 24 तासाचं पॅकेज मध्ये तर ते 1500 रुपये पर पर्सन पॅकेज आहे. 12 घंट्याचे पॅकेज मध्ये ते 1200 रुपये पर पर्सन पॅकेज आहे सर आपल्याला. अच्छा. आणि याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी समाविष्ट आहेत? कसं माहिती का सर, आपल्याकडे संध्याकाळी 4 वाजता कॅम्प स्टार्ट होतो. कॅम्प स्टार्ट होताना आम्ही टेंट बिंट सगळं आधी हे लावलेले असतात. संध्याकाळी 4 वाजता आले तुम्हाला चहा नाश्ता भेटणार. संध्याकाळी शेकोटी असणार, बार्बिक्यू असणार, तंदूर असणार, म्युझिक असणार, रात्रीचे जेवण असणार, सकाळचा ब्रेकफास्ट आणि बोटिंग असणार. हे सगळं पॅकेज मध्ये असतं. आणि जेवण अनलिमिटेड असतं, बार्बिक्यू लिमिटेड असतं सर. आणि जेवणामध्ये व्हेज नॉन व्हेज दोन्ही पण असतं सर आपल्याकडे. अच्छा. आणि बार्बिक्यू मध्ये पण व्हेज नॉन व्हेज दोन्ही पण असतं आपल्याकडे. दोन्ही पण ऑप्शन असतात आपल्याकडे. अच्छा. मग आपल्याला समजा बुकिंग किंवा आपला मेनू चॉईस काय, म्हणजे शाकाहारी, मांसाहारी, व्हेज, नॉन व्हेज, हे आपण आधी तुम्हाला फोन करून कळवावं लागतं? हो, अगोदर सांगायला लागतं तुमचे व्हेज किती लोक, नॉन व्हेज किती लोक, हे अगोदर आम्हाला व्हॉट्सअपला डिटेल पाठवायला लागते सर तुमच्या. अच्छा. आणि एका वेळेला जास्तीत जास्त किती जणांचा ग्रुप तुम्ही? सर एका वेळेला आमच्याकडे 200-250 लोक हँडल होतात सर. अच्छा. छान छान. आणि दादा समजा आपले सबस्क्रायबर्स आहेत ते हे व्हिडिओ पाहून जर आपल्याशी संपर्क केला आणि इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला तर त्यांना तुम्ही कोणत्या प्रकारचा डिस्काउंट वगैरे द्याल? सर तुमच्या थ्रू जर लोक आले तर त्यांना आपण डिस्काउंट देऊ शकतो सर. अच्छा. नक्कीच. जर सबस्क्रायबरपैकी आपले जे कोणी आहेत ते जर या भंडारदरा कॅम्पसाईटसाठी येत असेल तर दादांना संपर्क करा. आपल्या विगामी चॅनलचा त्यांना रेफरन्स द्या. दादा नक्कीच आपल्याला छान डिस्काउंट देतील. आणि दादा इकडे कोणत्या कोणत्या ठिकाणं आहेत जवळपास ती आपण इथे बघू शकतो? इथे मला तर सर महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच शिखर कळसुबाई इथे समोरचं दिसतं. अच्छा. समोर कळसुबाई आहे. महाराष्ट्राचं समुद्र उंच शिखर आहे. त्याची उंचाई 1646 मीटर आहे सर. अच्छा. हो. आणि तसंच पुढे गेलं तर सर पुढे हे पूर्ण ते सह्याद्रीचं पर्वतरांग असतं. हो. आणि पुढे गेलं तर अलंग मदन कुलन, त्याला MK असं लॉंग फॉर्म मध्ये म्हणतात सर. अच्छा. हो. अलंग मदन कुलन हे एकदम बेस्ट सर ट्रेक साठी. अच्छा. आणि तसंच पुढे गेलं तर हे समोरचं डोंगर दिसतं सर, हे रतनगड सर. आणि तसंच गेलं तर सर इकडे म्हणजे इथून हे समोरचं बाबरगड दिसतं सर. अच्छा. हा बाबरगड हो, समोर. बाबरगड. आणि हरचंद्रगड म्हणलं तर सर हरचंद्रगड इथून 50 किलोमीटर सर. अच्छा. म्हणजे इथून फिरायला बरीचशी ठिकाणं देखील आहे. हे आपल्या अकोला तालुक्यामध्ये म्हणलं तर भरपूर ठिकाणी बघण्यासाठी. आणि इथं सर एक 15 किलोमीटर तर एक रतनगड सर, एकदम अमृतसर टेम्पल म्हणून एकदम जुनं प्राचीन कालीन मंदिर आहे सर. एकदम अच्छा. एकदम पांडवांनी बांधलेलं बारीक बारीक नक्षी सर, एकदम ते एकदम काळ्या दगडामध्ये बांधलेले आहे सर. काळ्या दगडात बांधलेलं अमृतेश्वर मंदिर. अमृतेश्वर मंदिर. आणि तसंच पुढे गेलं तर सांदन व्हॅली म्हणजे हे आशिया खंडातली 2 नंबरची व्हॅली सर. पूर्ण असं तिथे दोन्ही साईडने 100 फुटाच्या डोंगरमध्ये 5 फुटाचं अंतर आहे सर फक्त. अच्छा. पूर्ण अशी 2 ते 2.5 किलोमीटर लांबी सर पूर्ण. अच्छा. हो. तिला ट्रेकसाठी रॅफ्टिंगसाठी भरपूर लोक जातात. आणि पाणी असतं त्याच्यामध्ये? हो. आता सर पावसाळ्यात भरपूर पाणी असतं, आता पाणी कमी आहे सर त्यामध्ये. आता पण आपण हे टोकापर्यंत शेवटच्या टोकापर्यंत जाऊ शकतो. हो. आणि समजा इथे येण्याचा कोणता वेळ किंवा कोणता महिना चांगला असतो की आपण इथे येऊ शकतो? सर इथे कसं म्हणजे इथं आमच्याकडे हे कॅम्प आमच्या नोव्हेंबर-डिसेंबर पण स्टार्ट होते सर. नोव्हेंबर-डिसेंबर ते जूनच्या 15 तारखेपर्यंत असतं. अच्छा. 15 हो 7 जून पासून सर आमच्याकडे पाऊस चालू होतो. तर पूर्ण 4-5 महिन्यामध्येच फक्त आमचा कॅम्प चालू असतो सर. आणि जास्त म्हणजे काजवा फेस्टिवल मध्ये लोक जास्त येतात. काजवा फेस्टिवल म्हणजे 15 मे ते 15 जून पर्यंत असतं सर. एकच महिन्यामध्ये कालावधी असं काजवा महोत्सवचं. दिवस भरपूर लोक आता 31च्या अगोदर बुकिंग भरपूर असेल सर. आणि आता मध्ये विकेंडसाठी कोणी लॉंग विकेंड असेल तर. हो. म्हणजे काजवा फेस्टिवल, काजवा महोत्सव असतो तेव्हा आपल्याला काजवांचं इकडे छान दर्शन होतं. काजू एकदम सर भरपूर काजू दिसतात सर. एकदम लाखोपेक्षा एका झाडावर लाखो करोडोनी काजू. अच्छा. म्हणजे एका झाडावरती लाईटीचं तोरण असल्यासारखं पूर्ण तो. आपण कसं हे ख्रिसमीची लाईट लावतो तशा प्रकारे असं सर ते. अरे वा, खूप छान. नक्कीच त्यावेळेस पण आलं पाहिजे. दादा आपण दिलेल्या माहितीसाठी आपलं खूप खूप धन्यवाद. ओके सर, थँक्यू सर. मंडळी, भंडारदऱ्याचं कॅम्पेन करून आपण आता आपल्या घरी पोहोचलो होतो. आता आपल्या बिल्डिंगच्या खाली आहोत. छान सुंदर वातावरण होतं. तिथलं जेवण असेल, परत त्या दादांनी सांगितलेली माहिती असेल, सगळ्याच गोष्टी खूप सुंदर होत्या. नक्कीच अशा ठिकाणी आपल्याला भेट दिली पाहिजे आपल्या मित्रांसोबत, परिवारासोबत. आणि एक छान अनुभव, छान संध्याकाळ तिथे आपण देखील ही अशाच प्रकारे स्पेंड केली पाहिजे. एक छान वेळ आपण तिथे घालवला पाहिजे. निसर्गाच्या सानिध्यामध्ये ती कॅम्पेनचं वातावरण असेल, समोरचं धरणाचं पाणी असेल, परत आजूबाजूला सुंदर निसर्ग, संध्याकाळचा सूर्यास्त, कांदा भजी आणि चहा, रात्रीचं बार्बिक्यू आणि त्यानंतरचं सुंदर जेवण. एक खूप छान धमाल आणि छान सोयी तिथे आहे. आणि एक वातावरण देखील तिथलं खूप सुंदर आहे. काजवा महोत्सव जो असतो तिथला तो नक्कीच पाहण्यासारखा असतो. आणि अशा वेळेला देखील आपण तिथे भेट दिली पाहिजे.
तर दादांनी देखील त्यांच्या कॅम्पबद्दल माहिती सांगितली आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही आपल्या विगमी चॅनलचा संदर्भ देऊन त्यांच्यासोबत बुकिंग केली तर तुम्हाला तुमच्या बुकिंगमध्ये एक छान सवलत देखील मिळेल. नक्कीच एक छान अनुभव होता आणि हा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा मी प्रयत्न केला. असेच छान छान व्हिडिओ आपल्याला विगमच्या माध्यमातून दाखवण्याचा आमचा प्रयत्न असेल. छान माहिती, छान ठिकाणं, छान स्थळं आणि नवनवीन उद्योजक किंवा छान माहिती किंवा काही संकल्पना असतील किंवा शिकण्यासारख्या काही गोष्टी असतील त्या तुम्हाला विगमीच्या माध्यमातून दाखवण्याचा यापुढेही आमचा प्रयत्न असेल. भेटूया लवकरच अशा छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या परिवाराची आणि परिवाराची काळजी घ्या. धन्यवाद.